कसे का आहात मंडळी? स्वागत आहे तुमचं कोकणचा मुंबईकर या यूट्यूब चॅनलमध्ये। आता मी गावाला आहे, कोकणात आहे। संध्याकाळचे 5 वाजलेत। आम्ही चाललोय नदीवर। ॲक्च्युली फिशिंगला जायचा, गळाने फिशिंग करायचा प्लॅन होता, पण विचार केल्यानंतर मित्रांनी की नदीवर जाऊन आंघोळ करून येऊया, कारण 4:30-5 वाजायला आलेत। तर आता आम्ही सगळे चाललोय नदीवर आंघोळ करायला। आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही घेतलेत मक्के, मुंबईवरून मक्के आणलेले, तर ते भाजून खाणार आहे। आम्ही सगळी तयारी करून चाललोय, लाकडं घेतलेत आणि आपले मित्र आहेत मागे गावडे चालतोय, दोघे जण पुढे गेले आणि आता आपण जाऊया नदीवर आंघोळ करूया आणि मक्के भाजून खाऊया मस्तपैकी, पाण्यामध्येच बसून मजा येईल। समोर बघाय ना, वाड्याच्या आड्यामधून कसा धूर निघतोय, तर कोणाचा आहे माहीत नाही मला, गावातलाच आहे, पण त्याने मच्छर ते गुरांना चावतात ते मच्छर कमी करण्यासाठी आणि आतमध्ये धूर केला असेल आणि हा धूर निघतोय त्या कौलांमधून। तर बघा किती मस्त वाटतंय। चला आपण जाऊया नदीवर तिकडे। मागच्या व्हिडिओमध्ये ही वाट, हा परिसर तुम्ही बघितलाच असेल। इकडून जाऊया चालत चालत खाली। वाट बघा कसे झाले सगळे ना, पावसाच्या पाण्याने माती धुपून गेले। आणि लाजाळू ट्राय करून बघूया। हा लाजाळू नाही, हा खाली बघ असा दाखवू। चला आपण जाऊया चालत चालत। दोघे जण पोचले वाटतं नदीवर, आता आम्ही दोघे चाललोय। रस्ता खूप बेकार झालाय, केवढे खड्डे पडलेत बघा, सगळी माती ना पावसाने धुपून गेले, सगळे दगड वरती आलेत वाटेवरचे। समोरची झाडी कशी हिरवीगार झाली, डोंगर। पाऊस सध्या थांबलाय, पाऊस बंद आहे। नदीचा पण आवाज येत असेल तुम्हाला आता व्हिडिओमध्ये। तर आपण एकदम नदीच्या जवळ आलोय। पाणी पण स्वच्छच आहे, दुपारी पाऊस पडलेला पण पाणी स्वच्छ आहे। पुढे आहे ना, धरुवायच्या हातामध्ये ती पिशवी आहे, त्याच्यामध्ये लाकडं घेऊन आलोय मी, सुकी लाकडं घरातून। आणि तो समोर दिसतोय तो महादुर्ग, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल। आम्ही तिकडे जाऊन आलोय, एकदम भारी व्ह्यू आहे पावसातून। इकडे इरफान आहे, इरफानच्या हातात काय? इरफान लाकडं घेऊन आलाय इरफान पण, मक्के भाजण्यासाठी। वो सही था यार, उधर पे जला के आराम से पानी वरती जाऊन काय करता नाही, तुला आले इथे काय करतो, तुला आले ना। हे बघा मित्रांनो, मी मक्का आणलेत भाजायला। किती आहे रे? 5 मक्के आणलेत मित्रांनो। आम्ही 4 जण आहेत, एक एक्स्ट्रा घेऊन आलोय। आणि इकडे धरून आहे ना, विस्तव पेटवायची तयारी करतायत। इथे आम्ही शेकोटी करून, निखारे करून त्याच्यावर मक्के भाजणार आहोत आणि इकडे साईडला आंघोळ करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही इकडे आंघोळ केलेली। ओ धर्मो अंकल, जाओ ना, आओ हम लोग कर लेंगे, जाओ।
में बग दिख रहा है, ये डाल दिया सब ऊपर ऐसे ही। ये आओ ना अभी काय तो काय दादा पण चला दादा हे बाकी आहे साहेब स्पष्ट करा झाला मग मित्रांनो मागे बघताय आमचे मित्रमंडळी तिकडे मक्के भाजतात आणि गावातल्या काही बायका पण आहे ना नदीवर धुवायला आल्यात. तर आम्ही मक्के भाजून घेतो आणि त्या गेल्यानंतर आम्ही थोडे आंघोळ करणार आहोत.
अरे वाइडर नाहीये एकदम बढ़िया टेस्ट आहे. चांगला मानलाय का? हो ये मस्त. खातो हा घेतो मी. हो ये कच्चा पूरा गोवाला काही वा महिने गेला सही मौसम है बरोबर सही है. मित्रांनो मक्का मस्तपैकी झालाय. टेस्टी लिंबू मसाला टाकला. तुम्हाला आवाज येत असेल का माहीत नाही, कारण की पाण्याचा आवाज एवढा आहे की आमचा आवाज येणार नाही. आम्ही प्रयोग केला, चांगला यशस्वी झाला आणि पावसाने पण साथ दिली. पाऊस आला नाही आणि मस्त मका बनला. मस्त टेस्टी. या मक्का खायला एक नंबर. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला. मस्तपैकी मेहनतीने बनवला, सपोर्ट करा. मित्रांनो आमचे मक्के भाजून खाऊन झालेले आहेत. आता आम्ही आंघोळ करायला चाललो पाण्यामध्ये. आणि मक्के जे भाजलेले ना मग एक नंबर भाजलेले, मस्त झालेले. थोडा लिंबू कमी लागलेला पण एक नंबर भारी होते भाजलेले. आणि थोडे ते आमचे काकी वहिनी वगैरे आलेले त्यांना आम्ही थोडं दिलं, अर्धा दिलं. त्यांना पण टेस्ट करायला पाहिजे. तर आता आम्ही चाललो आंघोळ करायला. थोडा पाऊस पण उठला इकडे. चला थोडा आंघोळ करून घेऊया.
दोघं ऑलरेडी पाण्यामध्ये उतरलेत आणि ही जी आग पेटले ना त्याचा धूर एकदम भारी वाटतो या पाण्याच्या प्रवाहाबरोबर. मस्त वाटतं, एकदम कॅम्पेन केल्याचा फील येतोय. मित्रांनो आमच्या आंघोळ पण झाले. आंघोळ करताना मध्येच पाऊस आलेला आणि पाण्यात असताना वरून पाऊस पडत होता. जाम भारी वाटत होतं एकदम. आता आम्ही घरी चाललो आहे. नदीवरचं सगळं आटोपण मके खाल्ले, आंघोळ झाले. आता घरी जाऊया. रात्री निघायचं आहे मुंबईला. मराठी बोल. एवढं काय रे तुझा बोला तर आपले धरुभाई आहेत ना, फर्स्ट टाइम अशा गावाला आलेत. तर धरुभाई कसं वाटलं तुम्हाला गावाला? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं ना? हो. नदीमध्ये आंघोळ करताना मजा आली काय? हो. मराठी येते ते. हो. मस्त वाटलं ना? हो. एक नंबर भारी. ही आपली आहे ढोलकी. आपल्याकडे पहिल्याच वर्षी यावर्षी गणपती आम्ही बसवणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी गणपतीच्या दर्शनाला या आवर्जून. आणि ही ढोलकी आता आपण चेक करतोय कशी आहे ती. बरीच म्हणजे 1.5 वर्ष झालं ही पॅक करून ठेवलेली आहे. छोट्या भावाची आहे ढोलकी. प्रॅक्टिस करायचा तो. तर ही ढोलकी बघूया आपण. गणपतीसाठी खास हिला व्यवस्थित करायची आहे. हा ना धुमा आहे ना, हा धुमा बोलतात. आणि इकडे काय आहे, याला काय बोलतात मला माहित नाही. याला पण माहित नाही, पण याला धुमा बोलतात एवढं नसते का. डुमडुम असतो. आणि हा कसा असतो तो टुंबा. ढोलकी आहे व्यवस्थित आहे. फक्त हे चेंज करायला लागणार कारण याच्यामध्ये एवढा आवाज नाही आहे. आणि ही शाई वगैरे सगळी व्यवस्थित आहे. हे जर छोटं भाग आहे ना तर मेन याची शाई असते. शाई उडाली की तर आवाज कमी होतो, आवाज वेगळाच येतो. हे आहे व्यवस्थित बऱ्यापैकी आहे. हे फक्त थोडं चेंज करावं लागतं. दिसतो बरोबर. अँगल असा आहे. मला तर एवढं वाजवता येत नाही. पण एक सांगाडी बोलतात आमच्याकडे शक्तिपुरामध्ये वाजवली जाते खास. तर थोडीशी तुम्हाला वाजवून दाखवतो. जेवढी जमेल तेवढी. एक्सपर्ट नाही आहे. असू नका. आपल्याला एवढंच वाजवता येतं. आहे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. या मंडळी संध्याकाळचा चहा प्यायला आताच नदीवर आला. आम्ही मस्त मके वगैरे भाजून खाल्ले. आंघोळ गेली नदीवर. आता चहा पितोय. आणि चहा बरोबर आहे फरसाण, गावचा फेमस. आणि काळा चहा. चहा प्यायला या. अरे गरम आहे ना. तर आता आम्ही हा जो आपला व्हिडिओ चालू होता तो आम्ही इकडेच संपवतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ नदीचा स्विमिंगचा मक्का आम्ही भाजून खाल्ला कसं वाटलं कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांबरोबर शेअर करा. आणि असेच कोकणचे आणि मुंबईचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणचा मुंबईकर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.